चालू. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू. चिंटू आणि फळभाज्यांची जादू. चिंटू नावाचा एक खोडकर मुलगा होता. त्याला आईने बनवलेले वरण भात भाजी पोळी अजिबात आवडत नसे. जेवणाच्या वेळी तो नेहमी तोंड वाकडे करायचा. मला फक्त पिझ्झा बर्गर आणि चिप्स हवे आहेत असे तो ओरडून सांगायचा. त्या रात्री चिंटू रागातच झोपी गेला. अचानक त्याला एक विचित्र स्वप्न पडले. तो एका अशा जगात पोहोचला जिथे सगळीकडे फक्त जंक फूड होते. जमिनीवर चिप्सचा खच पडला होता आणि नद्यांमध्ये कोल्ड ड्रिंक वाहत होते. सुरुवातीला चिंटूला खूप आनंद झाला, पण लवकरच चिंटूला त्रास होऊ लागला. तिथे एक अवाढव्य बर्गर राक्षस आला. त्या राक्षसाचे शरीर खूप तेलकट होते. त्याने चिंटूला पकडण्याचा प्रयत्न केला. चिंटू पळू लागला, पण त्याचे पाय चिप्सच्या साठ्यात अडकू लागले. त्याला खूप जड वाटू लागले आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेवढ्यात एका कोपऱ्यातून तळलेल्या फ्रेंच फ्राईजचे छोटे राक्षस बाहेर आले. त्यांनी चिंटूला चारी बाजूंनी घेरले. चिंटू खूप घाबरला होता. मला वाचवा, मला वाचवा, तो मोठमोठ्याने ओरडू लागला. पण जंक फूडच्या जगात त्याला मदत करायला कोणीच नव्हते. अचानक आकाशातून एक चमकता नारंगी प्रकाश आला. तिथे एक वीर योद्धा उतरला. त्याचे नाव होते कॅप्टन गाजर. कॅप्टन गाजरने आपल्या हातातल्या जादूच्या ढालने जंक फूडच्या राक्षसांना दूर पळवून लावले. कॅप्टन गाजर खूप चपळ आणि उत्साही दिसत होता. कॅप्टन गाजरच्या सोबत एक शक्तिशाली हिरवा योद्धा सुद्धा आला. तो होता सुपर पालक. सुपर पालकचे स्नायू खूप मोठे होते आणि तो खूप ताकदवान दिसत होता. त्याने आपल्या ताकदीने बर्गर राक्षसाला एका फटक्यात लांब फेकून दिले. कॅप्टन गाजर चिंटूला म्हणाला, चिंटू, तू फक्त जंक फूड खातोस म्हणून तू इतका अशक्त झाला आहेस. माझ्याकडे बघ, मी गाजर खातो म्हणून माझे डोळे किती तेजस्वी आहेत आणि मी किती वेगाने धावू शकतो. कॅप्टन गाजरने चिंटूला आपला हात धरून उंच उडी मारून दाखवली. मग सुपर पालक पुढे आला. तो म्हणाला, आणि माझ्याकडे बघ, पालक खाल्ल्यामुळे मला किती ताकद मिळते. जर तू सकस आहार घेतलास तर तू सुद्धा माझ्यासारखा शक्तिशाली बनशील आणि या राक्षसांना कधीच घाबरणार नाहीस. सुपर पालकने एक मोठा दगड सहज उचलून दाखवला. अचानक चिंटूला जाग आली. तो आपल्या अंथरुणावर होता. बाहेर सकाळ झाली होती. त्याला जाणवले की ते फक्त एक स्वप्न होते, पण त्याला आरोग्याचे महत्त्व उमजले होते. तो पळत स्वयंपाकघरात गेला. त्याची आई त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती. चिंटू आईला म्हणाला, आई, आजपासून मी सगळी फळे आणि भाज्या खाणार. मला सुद्धा कॅप्टन गाजरसारखे तेजस्वी आणि सुपर पालकसारखे शक्तिशाली बनायचे आहे. आईला खूप आनंद झाला. त्या दिवसापासून चिंटू आवडीने घरचे जेवण जेवू लागला आणि एक सशक्त मुलगा बनला. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू.